वडेल आहे। मी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचा कार्याध्यक्ष आहो। गेल्या 18 तारखेला मोमीनपुरा क्षेत्रात गांधीबाग झोन क्रमांक 6 अंतर्गत एका महिलेशी सफाई कर्मचारी स्थायी कर्मचारी महिलेशी छेडखानी झाली आणि ही वारदात झाली असताना आज आपण बकरी ईद झाली, कालची बकरी ईद झाली आणि बकरी ईद नंतर आज आम्ही इथे न्याय मागत आहोत। कारण की सफाई कर्मचारी हा आपला काम जे आहे प्रामाणिकपणे बजावून राहिला, पण पोलीस प्रशासन सदर भयानक घटना पूर्ण नागपूर शहराला सगळीकडे हादरवून ठेवणारी घटना, महिला महापौर असणारी नागपूर महानगर त्यांच्याकडनं सुद्धा आश्वासन मिळणारी ही घटना की न्याय मिळेल, पण अद्यापही कुठूनही कसल्याही प्रकारचा सदर महिलेला किंवा गांधीबाग झोन क्रमांक 6 मधील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही आहे। करिता हा आक्रोश आहे सफाई कर्मचाऱ्यांचा, हा आक्रोश आहे कामगारांच्या अधिकाराचा, न्यायाचा आणि हक्काचा। हा आक्रोश आहे सफाई कामगाराचा अद्यापही आरोपी मिळालेला नाही त्याचा, आणि जोपर्यंत आरोपी मिळणार नाही, जोपर्यंत आरोपीला शिक्षा दंडात्मक कारवाई त्याच्यावरती होणार नाही, ज्या प्रकारे पोलीस प्रशासनाने म्हटलं होतं गेल्या आठवड्यात की त्यांना आम्ही आश्वस्त केलं होतं की जर आरोपी मिळाला नाही तर आम्ही सगळे सफाई कर्मचारी मिळून काम बंद आंदोलन करणार। तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की लवकरात लवकर आम्ही या आरोपींना पकडून दाखवणार, पण अद्याप आरोपी मिळालेला नाही। करिता आम्ही सगळ्यांनी म्हणून एक निर्णय घेतला आहे की ईद आम्ही शांततेनं पार पाडली, सगळ्यांनी कामं केलं, आजही तिथली पूर्ण घाण स्वच्छ केलेली आहे। पण जेव्हापर्यंत आता भविष्यात आता उद्या परवा जेव्हा केव्हा जोपर्यंत आरोपी मिळणार नाही ही प्रक्रिया कामबंदाची अशीच चालू राहणार आहे आणि याच्यामध्ये सगळे सफाई कर्मचारी त्या बिचाऱ्या एका महिला सफाई कर्मचारीचा साथ देत आहे। महापौरांना निवेदन दिलं होतं, आता उपमहापौरांनी दौरा तिथे मोमीनपुराचाही केला आणि इथे पण आता सध्या आलेले आहे उपमहापौरताई। उपमहापौर तारांनी पोलिसांना कडक लवकरात लवकर आरोपी पकडा जावा अशी त्यांनी पण सुद्धा आश्वासन दिलं होतं, पण अद्यापही कसलीही आम्हाला आरोपीची इथे दखल देऊ, कारण की त्यांनी म्हटलं होतं की त्या आरोपीला आम्ही मोमीनपुरामध्ये त्याचे कपडे उतरवून त्याला मारत आम्ही मोमीनपुरापासून तर पूर्ण गांधीबाग झोनच्या पोलीस स्टेशनपर्यंत आम्ही त्याला घेऊन जाऊ, म्हणजे अशी दुर्दैवी घटना पुन्हा दुबारा या नागपूर शहरात कोणत्याही झोनमध्ये होऊ शकणार नाही म्हणून। पण आज बकरी ईद पण झाली, म्हणजे बकरी ईदच्या पूर्ण घाण पण या सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केली, पण आरोपी नदारद।